आणि आता मुंबईतून एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे कुणाल कामरा विधान भवनात दाखल झालाय। विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीसमोर कुणाल कामराची आज सुनावणी असल्याने कामरा आज विधान भवनात पोहोचला होता। उपमुख्यमंत्री शिंदेंविरोधात विडंबनात्मक गाण्याप्रकरणी कुणाल कामरावर हक्कभंग दाखल करण्यात आला होता आणि त्या प्रकरणी ही सुनावणी सुरू आहे। आज सुनावणी दरम्यान त्याच्या टी-शर्टने लक्ष वेधून घेतलंय। बुरा नहीं हूं मैं, बस सबको अच्छा नहीं लगता असं त्यानं त्याच्या टी-शर्टवर लिहिलंय। कुणाल कामरा आज विधान परिषदेत दाखल झालाय। अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी। अक्षय, कुणाल कामरा दाखल झालेला आणि याच हक्कभंग प्रकरणात सुषमा अंधारे यांच्या विरोधात सुद्धा हक्कभंग आहेत, त्या सुद्धा दाखल झाल्यात का? आणि कुणाल कामराची सुनावणी आता सुरू आहे की पूर्ण झाली आहे? नाही, एकूणच आपण जर बघितलं विनोद सर, तर कुणाल कामरा काही मिनिटांपूर्वी या हक्कभंग समिती जी आहे त्या विशेष अधिकार समितीसमोर दाखल झालेला आहे। प्रसाद लाड यांच्या अध्यक्षतेखाली या विशेष अधिकार समितीची स्थापना करण्यात आली होती आणि आज कुणाल कामराची या प्रकरणात दुसऱ्यांदा त्याला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्यावेळी देखील कुणाल कामरा हजर राहिला होता, त्यावेळी काही चौकशी, काही प्रश्न कुणाल कामरा याला विचारण्यात आले होते। आज जी माहिती आपल्याला मिळते या माहितीनुसार कुणाल कामराचा जबाब ही विधान परिषदेची विशेष अधिकार समितीत नोंदवून घेण्याची शक्यता आहे। कुणाल कामराने यापूर्वी ज्यावेळी कुणाल कामरा गेल्या महिन्यात या संपूर्ण विशेष अधिकार समितीसमोर हजर झाला होता, त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की मी संविधानामध्ये विश्वास ठेवतो, संविधानानुसारच सगळ्या गोष्टी होईल असं। आणि ज्यावेळी कुणाल कामरा या विधान परिषदेच्या विधिमंडळाच्या विशेष अधिकार समितीसमोर येतोय या हक्कभंग प्रक्रियेसाठी, हक्कभंगाच्या सुनावणीसाठी, त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारच्या टी-शर्टच्या माध्यमातून तो लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो। आज कुणाल कामरा जी टी-शर्ट घालून आलेला आहे, बुरा नहीं हूं मैं, बस सबको अच्छा नहीं लगता, अशा प्रकारचा मजकूर त्याच्या टी-शर्टवर लिहिला आहे। गेल्या वेळेच्या सुनावणीत ज्यावेळी कुणाल कामरा या ठिकाणी आला होता, तर गेल्या वेळेच्या सुनावणीमध्ये त्यांनी द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अशा प्रकारचं लिहिलेलं असणारं, अशा प्रकारचे अक्षरं असणारं टी-शर्ट घालून तो या हक्कभंग समितीसमोर हजर राहिला होता। सगळ्यात महत्त्वाचं, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जे व्यंगात्मक त्यांनी कविता केली होती, त्या कवितेच्या आधारावरती प्रवीण दरेकर यांनी प्रस्ताव मांडला होता आणि हक्कभंगाचा। आज प्रवीण दरेकर हे देखील या सुनावणीसाठी उपस्थित झालेले आहेत। प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून देखील काही या समितीसमोर मागणी केली जाणार आहे। कुणाल कामरा याचा जबाब नोंदवला जाऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, कुणाल कामराला एक प्रश्न केला जाऊ शकतो आज की कुणाल कामरा यांनी हे स्वतः अशा पद्धतीची उपहासात्मक कविता एकनाथ शिंदे यांच्यावरती केली होती की यामध्ये कुणाल कामरा याला कुणी ते सांगितलं होतं की या कविता लिहिण्यामागे कुठला राजकीय हस्तक्षेप आहे का, याबाबतची देखील चौकशी आजच्या या कुणाल कामराच्या चौकशी दरम्यान केली जाऊ शकते। म्हणजे कुणाल कामराची ही कृती ही राजकीय होती का याबाबतची तपासणी केली जाणार आहे, त्याबाबतची चौकशी केली जाणार आहे आणि कुणाल कामरा यावर काय भूमिका घेतो ते पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद अक्षय दिलेल्या अपडेट्स बद्दल।